morning, student. In the last lecture, we have seen types of matrices. In that, we have seen row matrix, column matrix, zero matrix, very important, that is square matrix, and three of diagonal matrix, scalar matrix, unit matrix or identity matrix. स्क्वेअर मॅट्रिक्स वरती जे डिपेंड असणारे होते ते हे तीन होते. नंतर पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स वरतीच डिपेंड असणारे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, दॅट इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स और लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड असणारे सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, असे आपण मॅट्रिक्सचे टाइप्स पाहिलेले आहेत. आता पुढचा मॅट्रिक्सचा जो टाइप आहे हा आपल्याला चॅप्टर नंबर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस मध्ये पाहायचा आहे. द नेक्स्ट टाइप इज डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऍक्च्युली हा मॅट्रिक्सचा टाइप्स नाहीये, हे एक ऑपरेशन आहे. ऑपरेशन म्हणजे काय की दिलेल्या डिटर्मिनंटचा आपल्याला मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. दिलेल्या डिटर्मिनंटचा आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. हे एक ऑपरेशन आहे. याला मॅट्रिक्सच्या टाइप मध्ये आपण कन्सिडर केला आहे ह्या वर्षी. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करणार. हाऊ वी विल फाइंड डिटर्मिनंट फ्रॉम गिवन मॅट्रिक्स. आपल्याला जर एखादा मॅट्रिक्स दिला असेल तर त्याचा आपण डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करणार. समजा आपल्याला जर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपण कोणत्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकत नाही. आपल्याला फक्त त्याच मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करता येतो जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. कारण की आपण डिटर्मिनंटची डेफिनेशन पाहिली होती की त्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असले पाहिजे. दॅट इज स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स. जेवढे काही नंबर ऑफ एलिमेंट्स असतील त्याची स्क्वेअर अरेंजमेंट म्हणजे डिटर्मिनंट. आपण फक्त डिटर्मिनंट, आय रिपीट, आपण फक्त डिटर्मिनंट हा स्क्वेअर मॅट्रिक्सचाच घेतो. रो मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट घेता येत नाही. कॉलम मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट घेता येत नाही. किंवा ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर ज्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम सारखे नाहीत अशा मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट घेता येत नाही. डिटर्मिनंट फक्त आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्सचाच घेता येतो ज्याची ऑर्डर ही n बाय n. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. आता दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा त्यासाठी लक्षात ठेवा. समजा तुम्हाला असा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि याची ऑर्डर n बाय n आहे. A इज द मॅट्रिक्स हुज ऑर्डर इज n बाय n. तर ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी जे काही एलिमेंटची अरेंजमेंट आहे, समजा यामध्ये A11, A12, A21, A22 अशी अरेंजमेंट असेल तर एलिमेंटची अरेंजमेंट त्याच पद्धतीने ठेवायची. त्यामध्ये काही बदल करायचा नाही. एलिमेंटच्या अरेंजमेंट मध्ये काही बदल करायचा नाही. जे काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकायचं आणि त्याऐवजी व्हर्टिकल बार्स हे दोन आपल्याला द्यायचे. दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय करतोय, डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन करतोय. आहे तेच इलेमेंट आपण काय करतोय, अरेंजमेंट मध्ये काही चेंज करत नाही. जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याऐवजी आपण व्हर्टिकल बार्स रिप्रेझेंट केलेले आहेत, याला आपण म्हणणार डिटर्मिनंट. आणि दिलेल्या मॅट्रिक्स ए चा डिटर्मिनंट डिनोट करण्यासाठी आपण हे नोटेशन यूज करणार, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए. अशा पद्धतीने दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. इट इज वन ऑफ द ऑपरेशन.
दिलेल्या मॅट्रिक्स पासून डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचं हे ऑपरेशन आहे. काय करतोय आपण की जे आहे तेच एलिमेंट आपण इथे रिप्रेझेंट करणार. हे जे व्हर्टिकल स्क्वेअर ब्रॅकेट आहे हे स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकणार आणि त्याऐवजी दोन व्हर्टिकल बार्स देणार. या ठिकाणी आपण ऑर्डर लिहितो. मॅट्रिक्स असेल तर त्याच्या खाली इथे आपण ऑर्डर लिहितो n बाय n. तशी आपण डिटर्मिनंट मध्ये ऑर्डर लिहित नाही. आणि हा जो डिटर्मिनंट आहे आता आपल्याला मॅट्रिक्स इव्हॅल्युएट करत नाही आपण, म्हणजे त्याची व्हॅल्यू काढत नाही. पण मात्र हा डिटर्मिनंट जर आपण दिलेल्या मॅट्रिक्सचं आपण जर डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्जन केलं तर हा आपल्याला डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करता येतो. याचा अर्थ त्याची आपल्याला व्हॅल्यू काढता येते. हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन असे आपण डिटर्मिनंटचं व्हॅल्यू काढतो, मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढत नाही. मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपण काढत नाही, आपण फक्त डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करतो काढतो. अशा पद्धतीने डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज द न्यू टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. इफ A is a square matrix, A हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, नंबर ऑफ रोज and नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. इफ A is a square matrix, अतिशय महत्वाचं आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच आपण फक्त डिटर्मिनंट घेतो. If A is a square matrix, then the same arrangement, जी अरेंजमेंट आहे तीच अरेंजमेंट इकडे ठेवायची. Then the same arrangement of the elements of A, A चे जे एलिमेंट्स आहेत त्याची इकडे अरेंजमेंट ठेवायची. Also gives a determinant, हे आपल्याला डिटर्मिनंट देतात. बाय रिप्लेसिंग स्क्वेअर ब्रॅकेट, जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, बाय व्हर्टिकल बार्स. व्हर्टिकल बार्स मध्ये आपण काय करणार त्याचं रिप्रेझेंटेशन करणार आणि दिलेल्या मॅट्रिक्सचं आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. एक्झाम्पल दिलेले बा. इफ A is the determinant, if A is the matrix of order 2 by 2, if A is the matrix of order 2 by 2, then आता हा जो A आहे हा मॅट्रिक्सचं नोटेशन आहे आणि हे जे नोटेशन झालं ते डिटर्मिनंटचं नोटेशन झालं. डिटर्मिनंट ऑफ A, जे काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते आपण व्हर्टिकल बार्स मध्ये लिहिले, एलिमेंट आहे तेच लिहिलेत, एलिमेंट मध्ये आपण चेंज केलेला नाही. एलिमेंट मध्ये आपण काही चेंज केलेलं नाही, आहे तेच पोझिशन ठेवलेली आहे. हा जर A11 असेल तर हा सुद्धा A11च असणार आहे. आपण त्याची पोझिशन अरेंजमेंट चेंज करणार नाही. आणि अशा पद्धतीने दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय केला डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्जन केलं. सेकंड एक्झाम्पल घेऊया. इफ we take second example, if b equal to आता आपण मॅट्रिक्स ऑर्डर 3 by 3 घेऊया. 1 2 3 -4 7 8 9 6 1. आता याचा आपल्याला काय करायचंय, मॅट्रिक्स हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 3 by 3. 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. 3 by 3. देन डिटर्मिनंट ऑफ बी इक्वल टू जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्याला व्हर्टिकल बार्स मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट काढणार. आपण हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे हे काढणार आणि उभ्या दोन बार मध्ये, त्याला आपण व्हर्टिकल बार म्हणतो, त्यामध्ये एलिमेंट रिप्रेझेंट करायचे. 1 2 3 -4 7 8 9 -6 1. इथे काय आपण यासारखं ऑर्डर लिहित नाही. दिस इज कॉल्ड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. हा तुम्हाला बराच वेळा यूज करायचा आहे. ह्या पुढच्या दोन डेफिनेशन डिपेंड आहेत. सिंगुलर अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स हे या ऑपरेशन वरती डिपेंड आहे. सिंगुलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स डिपेंड ऑन दी डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. अशा पद्धतीने आपण दिलेल्या मॅट्रिक्सला काय करणार डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्जन करणार. नाउ नेक्स्ट 14 सिंगुलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स.
singular matrix and non-singular matrix. When we say that matrix is the singular matrix and when we say that the matrix is non-singular matrix. Singular matrix for आता आपण दिलेल्या मॅट्रिक्स A जो आहे त्याचा असा आपण डिटर्मिनंट घेणार. दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय करणार डिटर्मिनंट घेणार. हा जर डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन करायचं त्याला इव्हॅल्युएट करायचा. जर हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आला तर आपण त्या मॅट्रिक्सला म्हणणार सिंग्युलर मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायची. जर ती 0 आली तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स आणि जर ही व्हॅल्यू 0 नाही आली तर म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. A square matrix A is said to be singular matrix. कधी येणार आहे हा जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला A is said to be singular matrix if determinant equal to 0. दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट घेतला डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केला त्याची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला म्हणायचं की हा जो मॅट्रिक्स आहे डिटर्मिनंट नाही हा जो मॅट्रिक्स आहे तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स A conversion to determinant of A. If this determinant equal to 0 then this A is called singular matrix. Similar a square matrix A is said to be non-singular matrix. कधी म्हणणार आपण non-singular matrix if determinant of A not equal to 0. जर डिटर्मिनंट 0 नसेल तर त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. दिस इज डिपेंड ऑन डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ही कन्सेप्ट मॅट्रिक्ससाठी अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा त्यावेळेस तुम्हाला हे चेक करावं लागतं. 12वीला मॅट्रिसेस हा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी विचारला जातो. इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला त्या डिटर्मिनंटचा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जो आहे हा नॉट इक्वल टू 0 पाहिजे. त्यावेळेस आपल्याला हे चेक करायचे म्हणून ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पल आता हा जो A मॅट्रिक्स आहे B मॅट्रिक्स आहे हे आपण चेक करणार आहोत की सिंग्युलर मॅट्रिक्स आहे किंवा नाही. आपल्याला A मॅट्रिक्स दिलेला आहे त्याचा आपण डिटर्मिनंट काय येणार देन डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 6 3 8 4. हा इव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट करून पहा त्याची व्हॅल्यू 0 येते का. 6 into 4 24 8 into 3 minus 24 equal to 0. डिटर्मिनंट ऑफ A equal to 0. जर डिटर्मिनंट 0 आला तर आपण म्हणणार की हा मॅट्रिक्स A is singular matrix. A आपण सिंग्युलर मॅट्रिक्स आहे असं आपण म्हणणार. आता B मॅट्रिक्स चेक करूया. देन B डिटर्मिनंट ऑफ B इक्वल टू जे काही एलिमेंट आहे ते दोन व्हर्टिकल बार्स मध्ये लिहायचे -1 2 3 4. इव्हॅल्युएट इट. 4 into -1 is -4 3 into 6 it is -6 minus 10 not equal to 0. ही व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे म्हणून आपण म्हणणार B is non-singular matrix. Here we can say that B is non-singular matrix. अशा पद्धतीने आपण सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स काय करणार डिफाइन करणार आहोत. नेक्स्ट वन इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हे सुद्धा एक ऑपरेशन आहे. जसं आपण डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स हे ऑपरेशन घेतलेले आहे तसंच ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हे देखील एक ऑपरेशन आहे. केव्हा आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स यूज करणार आहोत. ऍक्च्युली ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. या वर्षी प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट कॅन्सल केले होते त्यामध्ये ट्रान्सपोज ऑफ
रोज अँड कॉलम्स ही कन्सेप्ट होती. इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स ही कन्सेप्ट त्या ठिकाणी होती. तीच कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायची आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. जर दिलेल्या मॅट्रिक्सचा असेल आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे. समजा आपला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n असेल. आता इथे काय आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्सची गरज नाही. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स साठी स्क्वेअर मॅट्रिक्सची गरज नाही. आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्सची गरज कशासाठी आहे पुन्हा एकदा रिवाइज करतो. डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स हे 3 कॉम्बिनेशन आहे. नंतर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स यासाठी आपल्याला त्याची गरज आहे. आणि सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे सर्व स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड असणारे आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स साठी तुम्हाला तो स्क्वेअर मॅट्रिक्स असलाच पाहिजे असं काही नाही. समजा ए मॅट्रिक्स आहे. हा ए मॅट्रिक्स ए इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर m बाय n. याचा ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. ट्रान्सपोज फाइंड आउट करताना आपण काय करणार ए ट्रान्सपोज इक्वल टू हे जे काही रो आणि कॉलम आहे यांच्यामध्ये इंटरचेंज करणार. रोच्या ऐवजी आपण कॉलम लिहिणार आणि कॉलमच्या ऐवजी रो लिहिणार. n बाय m n बाय m. पहा दिलेल्या मॅट्रिक्सचा आपण ए ट्रान्सपोज हे नोटेशन आहे. ए ट्रान्सपोज म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज फाइंड आउट केला दॅट इज ए ट्रान्सपोज. अशा पद्धतीने आपण नोटेशन यूज करतोय. समजा ए मॅट्रिक्स दिला असेल तर दिलेल्या मॅट्रिक्स पासून ए ट्रान्सपोज ऑब्टेन करायचा असेल तर वी हॅव टू चेंज और इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. रो आणि कॉलम मध्ये इंटरचेंज करायचा म्हणजे दिलेला तुम्हाला जे काही मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज मॅट्रिक्स मिळेल. समजा याची ऑर्डर 2 बाय 2 आहे. आपण इंटरचेंज केलं तर 2 बाय 2 येणार आहे. हे सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. समजा याची ऑर्डर 2 बाय 1 असेल. ए मॅट्रिक्सची ऑर्डर 2 बाय 1 असेल तर इथे या मॅट्रिक्सची ऑर्डर येणार 1 बाय 2. म्हणजे आपण काय करतोय इंटरचेंज करतोय रोज अँड कॉलम्स. हे दोन्ही आपण इंटरचेंज करतोय. m च्या ऐवजी n घेतोय, n च्या ऐवजी m घेतोय. हे दोन्ही आपण इंटरचेंज केले. द मॅट्रिक्स ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. रोज अँड कॉलम्स हे आपण इंटरचेंज करून रोज अँड कॉलम्स इंटरचेंज करून कशाचे ऑफ मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. दिलेल्या मॅट्रिक्स ए चे आपल्याला रोज अँड कॉलम्स इंटरचेंज करायचे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ए ट्रान्सपोज. शक्यता आपण ए ट्रान्सपोज हे नोटेशन यूज करणार आहे. ए रेस टू टी त्याला आपण म्हणतो ए ट्रान्सपोज और ए डॅश. इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय n. समजा ए ची ऑर्डर असेल m बाय n देन order of the matrix A transpose. Order of the matrix A transpose is n by m. अशा पद्धतीने दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर आपण चेंज करणार आणि दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. एक्झाम्पल दिलेले पहा. इफ ए अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ ए इक्वल टू हा तुम्हाला काही एलिमेंट्स दिलेले आणि याची ऑर्डर आहे 1 2 3 3 रोज अँड 2 कॉलम्स दॅट इज 3 बाय 2. देन ए ट्रान्सपोज दिलेल्या ए मॅट्रिक्सचा आपण ए ट्रान्सपोज फाइंड आउट करणार. किती येणार आहे हे काही जे पहिला रो आहे हा जो पहिला कॉलम आहे हा पहिला रो लिहायचा. पहिला कॉलम पहिला रो लिहायचा म्हणजे किती येणार आहे किंवा पहिला रो आहे तो पहिला कॉलम लिहायचा. पहिला रो जो आहे हा 2 5 हा आपण लिहिला 2 5 -3 1 -3 1 -2 2 -2 2. म्हणजे अशा पद्धतीने 3 बाय 2 ची ऑर्डर आपण 2 बाय 3 केली. 3 रो आणि 2 कॉलम होते. आता आपल्याकडे किती झाले 2च रो झाले. 3 चे 2 रो झाले. 2 कॉलमचे 3 कॉलम झाले. दिलेल्या ए मॅट्रिक्सचा ए ट्रान्सपोज फाइंड आउट केला. आता आपल्याला एक रिमार्क लक्षात ठेवायचे की आपण डेफिनेशन घेतलेले आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स.
सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय, जर आपण डायगोनलला असा फोल्ड केला तर ते इलेमेंट एकमेकावरती मॅच होतात, त्याला आपण म्हटलं होतं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग सिमेट्रिक मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तर तोच येणार आहे. जर रोचे इलेमेंट आपण कॉलमला रिप्रेझेंट केले तरी आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये जो ट्रान्सपोज येणार आहे तोच येणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. समजा इथे -4 असतात तर हा -4 इथे येणार, म्हणजे त्यात काहीच बदल होणार नाही. ज्यावेळेस A हा सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तेव्हा A इक्वल टू A ट्रान्सपोज हा येणार आहे. हे आपण एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणारच आहोत. आणि जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर if B is skew symmetric matrix then B equal to -B transpose. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय असतं पहा की इथे जर -4 असेल तर इथे +4, हा काही मॅच होणार नाही. हा मायनस आहे हा प्लस आहे, मॅच होणार नाही. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होती फक्त मायनसची व्हॅल्यू चेंज होती. हे पण आपल्याला पुढे जाऊन मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचे तेव्हा हे आपल्याला कॅल्क्युलेशन माहित होईल की B इक्वल टू -B ट्रान्सपोज असतं. अशा पद्धतीने आपण हा टाइप्स ऑफ मॅट्रिसेस जी कन्सेप्ट आहे ही पूर्ण केलेली आहे. यानंतर जो एक्झरसाइज आहे हा आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. राईट डाऊन इन युअर नोटबुक.